आणि आता सविस्तर वृत्त। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अकोल्यात संयुक्त आंदोलन करण्यात आलं। सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी नीट पेपर फूट प्रकरण, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाईच्या विरोधात घोषणाबाजी केली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली। नीट पेपर लीक झाला याची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेश प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही मुख्य मागणी। आणि सोबतच शेतकऱ्यांसाठी बोगस बियाणा कंपन्या, ह्या कंपन्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी त्यांच्यावर बंदी घालावी, ह्या दोन मुख्य मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून केंद्र सरकारच्या विरोधात भर पावसात जोरदार आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध करत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली। या आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून भर पावसात तीव्र आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला। यावेळी ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी डफडे वाजवत सरकारविरोधी घोषणा दिल्या। आंदोलनामुळे काही काळ रस्ता रोको झाला आणि वाहतुकीवरही परिणाम झाला। या आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। आंदोलन अधिक आक्रमक होताच पोलिसांनी हस्तक्षेप करून अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतलं। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाण्यात युवक काँग्रेस, किसान आघाडी आणि विद्यार्थी आघाडी आक्रमक झाली आहे। जयस्तंभ चौकात अर्धनग्न आंदोलन करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात युवक काँग्रेस, किसान आघाडी आणि विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं। अर्धनग्न आंदोलन करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला। आंदोलन अधिक तीव्र होताच पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते। मात्र आज सकाळपासून वातावरणात बदल होत दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असून खरीप पिकांनाही नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी हवालदिल झाले होते। यातच गेल्या 2 दिवसात तापमानात तब्बल 5 अंशांची वाढ झाल्यानं उकाड्यानं नागरिकही त्रस्त झाले होते। मात्र सोमवार सकाळपासूनच वातावरणात बदल झाला आणि दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे। दरम्यान पावसामुळे खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे। बुलढाणा जिल्ह्यात हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला असून काल रात्रीपासूनच जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। तब्बल 15 दिवसांच्या मोठ्या खंडानंतर झालेल्या पावसामुळे शेतातील सुकत आलेल्या पिकांना मोठं जीवदान मिळालंय। त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा कमालीचा समाधानी दिसतोय।
तसंच सततच्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यामुळं बुलढाण्यातील शेतकरी चिंतेत सापडला होता. कडक ऊन आणि पावसाच्या अभावामुळं शेतातील पिके करपू लागली होती. मात्र हवामान खात्यानं दिलेल्या येलो अलर्टनंतर बुलढाणा जिल्ह्यात रात्रीपासून रिमझिम सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसामुळं सुकत असलेल्या पिकांना नवा जीवनप्रकार मिळाला असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पसरलंय. पावसाच्या या सरींमुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण जिल्ह्यात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि परिसरात अखेर पावसानं दमदार पुनरागमन केलंय. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आजच्या धुवाधार पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय. या पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून उकाड्यानं त्रस्त नागरिकांनाही गारव्याचा सुखद अनुभव आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी आणि कडक उन्हाच्या तडाख्यामुळे शेतातील पिकं कोमेजू लागली होती. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. मात्र सकाळपासूनच हवामानात अचानक बदल झाला. काही वेळातच खामगाव शहरासह ग्रामीण भागाला धुवाधार पावसानं झोडपून काढलं. दीर्घ विश्रांतीनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळालाय. तसंच गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांनाही या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसरात आल्हाददायक गारवा पसरला आहे. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस यावर्षी नेहमीप्रमाणे केक कापून नव्हे तर सेवाच श्रेष्ठ आणि सेवा हाच संकल्प या भावनेनं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मरणार्थ जिल्हाभरात विविध सामाजिक, आरोग्यदायी आणि शासकीय योजनांच्या लाभ वितरणाचे उपक्रम राबवण्यात आले. खामगाव शहरात महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व असमाधान शिबिर अभियान आणि भव्य शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यास राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे, उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय अजितदादांची आज जयंती आहे आणि सोबतच आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा आज वाढदिवस आहे. आणि या दोन जिवलग मित्रांच्या मैत्रीच्या दिवशी ते दोघंही कधी वाढदिवस साजरा करत नव्हते, पण वाढदिवसाच्या दिवशी सेवेचे उपक्रम जर होत असतील तर त्यांना या गोष्टीचा परमोच्च आनंद होत असतो. म्हणून या दिवशी या अभियानाचं आपण आयोजन केलं होतं. या माध्यमातून आज जवळजवळ 5,500-6 हजाराच्या वर विविध लाभ यांचं वितरण झालेलं आहे. आणि इतरही ज्या लोकांचे कागदपत्र तयार आहेत त्यांना येणाऱ्या 2-4 दिवसात त्यांचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचते करण्यात येईल. 5 ते 6 हजार लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी वाटप केलं. पण ही संकल्पना जी आहे ती निरंतर स्वरूपाची आहे. सातत्याने अशा प्रकारचे अभियान आणि अशा प्रकारचे शिबिरं आपण या ठिकाणी करत राहणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की सध्या SIRचं काम चालू आहे, जनगणनेच्या कामाच्या आणखी टप्पा सुरू होणार आहे. या व्यतिरिक्त अनेक योजना ज्या आहेत, आधार योजना असेल, त्यानंतर आयुष विभागाची आयुष्यमान कार्ड योजना असेल, या सर्व योजना जनतेपर्यंत जास्तीत जास्त फास्टेस्ट वेने पोहोचण्याचा हा एक चांगला जरिया आहे. विदर्भातील लाखो रेल्वे प्रवाशांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय रेल महिला यात्री संघटनेतर्फे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि बुलढाणा लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रतापराव जाधव यांना निवेदन सादर करण्यात आलं. शेगाव, खामगाव, जळंब, भुसावळ आणि परिसरातील विद्यार्थी, महिला, शेतकरी, नोकरदार, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि पंढरपूरला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांची दैनंदिन गैरसोय लक्षात घेता प्रशासनानं या मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती राष्ट्रीय रेल महिला यात्री संघटनेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात सुरत अमरावती एक्सप्रेस ही गाडी सध्या आठवड्यातून काही दिवस धावते. ती दररोज नियमित चालवण्यात यावी. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शेगाववरून पंढरपूरसाठी साप्ताहिक रेल्वे सुरू करावी. खामगाव पंढरपूर साप्ताहिक गाडी, खामगाव परिसरातील वारकरी व प्रवाशांसाठी खामगाव ते पंढरपूर नवी साप्ताहिक ट्रेन सुरू करण्यात यावी. भुसावळ बायपास मार्गाने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना भुसावळ स्टेशन नियमित थांबा देण्यात यावा. जळंब खामगाव रेल्वे गाडीची वेळ पूर्ववत करण्यात यावी, जेणेकरून लोकल प्रवाशांची होणारी अडचण दूर होईल.
रेल्वे स्थानक परिसरातील गुजराती स्वीटमार्ट हॉटेलच्या तळघराला रात्री अचानक आग लागली. या आगीनंतर परिसरात दाट काळा धूर पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अग्निशमन दलानं तातडीनं कारवाई करून आग आटोक्यात आणली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार तळघरात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विजेच्या ठिणगीमुळे स्वयंपाकासाठी साठवून ठेवलेल्या खाद्यतेलाने पेट घेतल्यानं काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं. त्यामुळे तळघरातून दाट काळा धूर बाहेर पडू लागला आणि संपूर्ण परिसर धुराने व्यापला गेला. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. रेल्वे स्थानकाजवळील हा भाग कायमच वर्दळीचा असल्यानं काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी तत्काळ परिसर सुरक्षित करून नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवलं. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत तत्परतेनं कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळं आग हॉटेलच्या इतर भागात किंवा शेजारील व्यावसायिक स्थापनांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र तळघरातील साहित्य आणि खाद्यसामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा पंचनामा केला. शॉर्ट सर्किटमुळं आग लागली की अन्य काही कारण होतं याचा तपास संबंधित विभागाकडून केला जात आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी भर पावसात हिवरखेड इथं धावती भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या अस्थिकलश स्मारकाला भेट देत नमो उद्यानासाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. शेतकरी, पत्रकार आणि ग्रामस्थांकडून विविध मागण्यांची निवेदनं स्वीकारून त्यावर सकारात्मक भूमिका घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा तेल्हारा दौरा पार पडला. नियोजित दौऱ्यानुसार हिवरखेड नगर परिषदमध्ये त्यांची सभा होती, परंतु पाऊस सुरू झाल्यामुळं हिवरखेड गावात प्रवेश न करताच त्यांनी सदाशिव संस्थान इथे धावती भेट दिली. इथे गावकरी, शेतकरी, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंचतर्फे विविध मागण्यांची निवेदने त्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांनी अकोट, खंडवा, ब्रॉडगेज रेल्वे कामांच्या दरम्यान रेल्वे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं शेकडो एकर शेतीत पाणी साचल्यामुळं लक्षावधी रुपयांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी आणि भविष्यात पाणी साचल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून रेल्वे मार्गालगत सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या नाल्या बांधून मिळाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या पळसखेड दौलत शिवारात बिबट्याचा वावर आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या पथकानं संयुक्त शोध मोहीम राबवली आणि या कारवाईमध्ये कोणतीही जीवितहानी न होता बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आलं असून त्यांनी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शिवारात जाणे टाळले होते. या संदर्भात माहिती मिळताच चिखली पोलीस आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत दोन्ही विभागांनी संयुक्तरित्या राबवलेल्या शोध मोहिमेत बिबट्याला कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितपणे जेरबंद केलं. पळसखेड दौलत शिवारात बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस आणि वन विभागाने समन्वयानं केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.